आणि पहिल्या दिवशी जत्रेत पुणग्या भेटलेली आहे। नमस्कार, मी संदीप साळुंखे, लाईव्ह पाड कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आता आपण चाललोय मुनगे ते मुनगे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग येथील श्री देवी भगवती देवी याची म्हणजे जत्रा चालू झाली आहे। आणि 2024 ची जत्रा कशा प्रकारे चालू झाली ती बघूया आणि कशा प्रकारे 2024 ची जत्रा भरली ती बघूया। तर आता आपण जाऊया मुनगे येथे, मुनगे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी जाऊन या जत्रेचा आनंद घेऊया। आपण पोहोचलोय मुनगे येथील भगवती मंदिराकडे। आणि पहिल्या दिवशी जत्रेत पुणग्या भेटलेली आहे। 5 दिवस आहेच, 5 दिवस मुक्काम आहेच। उद्या पुन्हा रात्री येणार। बरोबर, हा उद्या झेंडा वंदन लागणार गडबडीत। आता आपण मंदिरात चाललोय। तर आपल्याला कलर्स ऑफ कोकणची पुणग्या भेटली होती। मंदिराच्या बाहेर दुकान आहे त्यांचं। आणि या ठिकाणी ओटी भरण्यासाठी खूप लोकांची गर्दी आहे। आणि मुनगे जत्रेत बबन मुनगेकर आपले परम मित्र भेटलेले आहेत आणि हे त्यांचं मूळ गाव ना
मुनगेकर म्हणजे मुनग्याचे. आणि दरवर्षी जत्रेला येतात आणि यावर्षी सुद्धा ते आले. हे बाबांचे आई बाबा खास कासारड्यावरून आले. मुनग्यातनं गेले आणि कासारड्यात सेटल झाले. तर किती पिढ्या आलेले कासारड्यात? किती पिढ्या आले? 10 पिढ्या ना. 10 पिढ्यांनंतर ते आपल्या मूळ गावी मुनग्या जत्रेला आले. मस्त. आणि तू म्हणजे प्रत्येक वर्षी येतो ना? दरवर्षी न चुकता. मग यावर्षी पण आले. आणि नवसाला पावणारी मुनग्याची देवी आणि गर्दी जबरदस्त. ठीक आहे. 5 पहिल्या दिवशी हजर लावले. आता 5 दिवसात पूर्ण येणार काय? शेवटच्या दिवशी ना. अशा प्रकारे सर्व मुनगेवाले आज एकत्र आले. तर अशा प्रकारे दर्शन झाले. आणि इकडे समीर मुनगेकर पण आहेत. मुनगेवाले सगळे मुनग्यात गोळा झाले. दरवर्षीप्रमाणे समीर मुनगेकर बाबांची बायको. हा आता समीर तू पण दरवर्षी येतो ना कासारड्यावरून? बघा हे मुनग्यातले कासारड्यातून सेटल झाले पण अजून देवीची आठवण आहे. अजून ओटी भरायला येतो. हा दरवर्षी ओटी 5 दिवस जत्रा. आणि मध्ये केव्हा येतो वेळ आला की लगेच चला मंदिरात. आणि जत्रेला नक्की म्हणजे जत्रेला फिक्स. तर मुनग्याचे मुनगेकर मुनग्यात आले. चला आता पण जत्रेत आनंद घेऊया. तर हे बघा पूर्ण मंदिराच्या आजूबाजूला नेहमीप्रमाणे दुकानं आहेतच. खूप सारे दुकान आहे. आपण मागची जत्रा बघूया. मागे जाऊया ना. आणि ह्या वर्षी आपण लवकर आलोय त्यामुळे दिवसाचं मुनगे गाव दिसणार आपल्याला भरपूर. पहिलाच दिवस आहे. आणि देवीचं माहेर ज्यांच्या घरी आहे ते पाडावे भेटले आपल्याला. काय ना तुमचं? गोविंद पाडावे. गोविंद पाडावे तुमच्या घरी येते ना देवी? आमच्या घरी. आता यावर्षी काय येणार आहे? 10 मेला. तर 10 मेला कारिवणेवाडी ना, कारिवणेवाडी यांच्या घरी देवी, म्हणजे या देवीचं माहेर यांच्या घरी आहे. आणि एकच दिवसाचा कार्यक्रम असतो की जास्त दिवस? हे नंतर पूजा असते. ओके. हा 3 दिवस कार्यक्रम असतो. ओके 10 मेला आहे ना? नक्की या सर्वांनी. चला. आणि सुंदर सजवले मंदिर. ही तुमची आता जत्रा 5 दिवस आहे ना? आता ही 5 दिवस आहे.
हा 5 दिवस तुम्ही इकडे असणार. 5 दिवस इकडे. पूर्ण गावच इकडे असतो. गोविंद. हा. हा तर आणि मे महिन्याच्या कार्यक्रमाला सगळ्यांना तुम्ही बोलवलेलं आहे त्यामुळे आमची फॅमिली सगळी येणार. हा सगळे मुंबईला येणार. सगळे येणार. ओके. तर अशा प्रकारे यंदाची जत्रा भरली. आणि देवळाच्या मागे काय महापुरुष स्थान आहे ना. आता पण तिकडे चाललोय महापुरुष स्थान. इथला काय उतरायचं नसतं हा, लक्षात ठेवा. बरोबर. तिकडे कुठची वस्तू उचलायची नाही ना. हा कुठलीच वस्तू उतरायची नाही. महापुरुष स्थानाची. ओके. आणि पाडावे काका आपल्यावर आहेत. आणि गोमुख ना. हे गोमुख हा कायम पाणी. कायम पाणी. जेवढे भाविक येतात ते सर्व इकडे हातपाय धुतात व्यवस्थित स्वच्छ. अशा प्रकारे मंदिराच्या मागेल पाऊस आहे. आणि तर मंदिराच्या मागे आपण महापुरुष स्थानाकडे येतोय. आज पहिला दिवस आहे त्यामुळे जत्रा 5 दिवस असते. त्यामुळे सर्व हे बघा दुकानं लागतात इकडे आता. म्हणजे आज सजवणार पूर्ण आणि पुढचे 5 दिवस या ठिकाणी तुफान गर्दी. आणि कोकणातील एक मोठी जत्रा बघतोय आपण मुनगे जत्रा. आणि इकडे नेहमीप्रमाणे सेल्फी पॉइंट सुद्धा बनवले आहे बघा. आता पहिला दिवस आहे त्यामुळे इकडे सर्व ठिकाणी बघा दुकानं असणार. आणि तिकडे नारळाचं देवस्थान महापुरुष नारळ देतात तिकडे. आणि हे बघा दिवसात आल्यामुळे आपल्याला हे झाड केवढं मोठं आहे ते कळतं. गेल्या वर्षी मी आलो होतो तेव्हा रात्र होती. हे बघा केवढं मोठं वडा झाड आहे. पुरातन झाड आहे सुंदर. इथून बघा पूर्ण लाइटिंग केल्यामुळे सुंदर पडतो परिसर. आज मुनग्याच्या जत्रेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसापासून गर्दी चालू झाली इकडे. हे बघा हे सगळे नारळ. सर्व ग्रामस्थ इकडे नारळ देत आहे देवाला. किती नारळ आहेत बघा भरपूर नारळ आहेत. आणि वर्षानुवर्षे नारळ दिले जातात असे. आणि इकडे शहाळ्याचं नारळ नाही शहाळा ओटी भरला की इथे शहाळा देतात. महापुरुषाचं स्थान बघतोय आपण मंदिराच्या मागे. आणि आता पहिला दिवस आहे सगळे शहाळे ठेवायला चालू झाले. तिकडे ढीग आहे तो जुना ढीग आहे. म्हणजे वर्षाचे 12 महिने इथे येतात लोक. तर अशा प्रकारे हा पूर्ण मंदिर परिसर आहे मस्त. आणि जत्रा 5 दिवस भरणार आहे जोरदार. आणि या लोकांचं आयोजन सुंदर असतं म्हणजे इथले. आणि हा इकडे आहे सेल्फी पॉइंट. हा सेल्फी नको सेल्फी पॉइंट. आणि मागे एक मोठा वटवृक्ष आहे सुंदर मोठं वडा झाड आहे पुरातन एकदम. तर अशा प्रकारे आपण कोकणातली एक सुंदर आणि मोठी जत्रा बघतोय मुनगे जत्रा मस्त. खूप सारे दुकान तिकडे खाजा बिजा. आणि जत्रा या बाजूला सुद्धा भरपूर दुकान आहेत. आता आपण मंदिराच्या वरच्या बाजूला आहोत. आणि आता आपण वरच्या बाजूला आहोत मंदिराच्या. आणि मंदिराच्या बाजूला भव्य दिवस भक्त निवास बनवले.
मस्त सजवले. खाजा 40 रुपये.